पोलीस प्रशासन भाजपा कार्यकर्त्यांसारखे वागतात. बच्चू कडूंच्या प्रहाराने सायन्स कोर मैदानात सभा घेण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेली असताना भेटलेली परवानगी अचानक रद्द केली आणि त्याच मैदानात ऐन वेळेला 24 एप्रिल रोजी अमित शहांच्या सभेला परवानगी दिल्याने बच्चू कडू पोलिसांविरोधात आक्रमक, पोलीस आचारसंहितेचा भंग करतात असा आक्रमक पवित्रा पोलिसांसमोरच घेतल्याचे पाहायला मिळाले. पोलीस प्रशासन भाजपा कार्यकर्त्यांसारखे वागतात. परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? आपली परवानगी आतापर्यंत तुम्ही करत आहे. तुमच्या परवानगी अमितशहाच्या सभेची परवानगी आमच्याकडे आहे. शिंदे सर तसं नाही सर, माझं ऐकून घ्या. आपण तोडताय पाय तुम्ही. गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शहा सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगता का कायदा तोडायचं? गृहमंत्र्यांची सभा बिना परवानगीचे कसे काय मुंबई वाढत तत्व हे परवानगी आहे तुम्ही वाचा ना. परवानगी वाचा ना. माझं विनंती आहे, आपण जरा 5 मिनिटं शांत व्हा. कायदा तोडताय तुम्ही. कायदा तोडतो ना. मी आपल्याला काय सांगतो, आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु आता काय पाणी कायदा मान्य नाही का? सर कायदा मान्य. पाया लागू का? तुमच्या पाया लागू? पाया लागू का? नाही सर, अजिबात नाही. हे परवानगी आहे, हे रद्द झाली तर पत्र दाखवा. आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही अधिकारी आहे. तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही. आम्हाला कायदा शिकू नका. कायदा तुम्ही तोडत आहे. तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे. तुम्ही कायदा पायदळी आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय. तुम्ही करत आहे. तुम्ही आपण साहेब शांत व्हा. कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागतंय. ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा? परवानगी दाखवा. अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना. दाखवा ना. की आपली परवानगी ती प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत. आम्ही तसं पत्र रद्द दिलं. करत त्यांनी आहे. करत आहे. म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे. काय वा वा वा. टाळ्या वाजवा रे सगळे. आपल्याला सांगतो भाऊ, वा वा वा. ऐकून घ्या. माननीय तुम्हाला परवानगी आहे का? परवानगी रद्द करायसाठी तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला? भाऊ, मी आपल्याला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा? आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ. नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप सोबत आम्ही बोललो. तुम्ही कसे बोलताय? गृहमंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलताय? 24 तास गृहमंत्र्याची सर्व सुरक्षा इथं उद्या या निवडणूक 24 आयोगामध्ये तारखेची विषय सुरुवात. नाही आहे. त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं आहे तिथं घ्यावं. तिथं घ्यावं. भाऊ, आधी तो तयारी त्यांचा झालेली विषय आहे आहे. आणि त्या सुरक्षा पार्टीचा विषय आहे. त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता? हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय. माननीय उमेदवार म्हणून गृहमंत्र्यांना equal सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी. त्याच्यात म्हणजे मग अनेक आमची परवानगी agencies- चुल्यात गेली. तसं नाही झालं. आमच्या परवानगीला तसं नाहीये काही भाऊ. परवानगीचा टेबल ठेवला कशाला? दुसरे काय ना परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही? भाऊ, आम्हाला परवानगी भेटली ना साहेब. वाचा ना हे. अरे एक मिनिट भाऊ अजून वाचा ना. परवानगी परवानगी नाही का? परवानगी आहे ना. आमची परवानगी असताना आम्हाला येऊ का नाही देत? माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही. नाही परवानगी मी असं बोलणार नाही. परवानगी अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात. म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणा norms ना. असतात. म्हणजे असं नाही मी त्यांना म्हणत. कायदा लागू नये असं म्हणा. मी असं म्हणणार नाही. परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे, त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं बोला. त्यांनी परवानगी असताना तुम्हाला जर आमदारकीची तिकीट भेटू शकते, काय हरकत आहे असं बोलायला? गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळात परवानगी कुठे आहे? आहे ना त्यांच्याकडे परवानगी. आपल्याला ते पत्र देतील. बीजेपीचं तुम्ही ते दाखव. तुम्ही त्यांची परवानगी इथं तो आम्हाला सांगता. तर आम्हाला ऑब्झर्व्हरनं परवानगी दिली. परवानगीनुसार आम्ही इथं मंडप करायला आलो. तर इथं राणाचा स्वाभिमान पार्टीचा मंडप अजून काढला नाही. आम्हालाच पोलीसवाले येऊ देत नाही. आता हे मैदान आमचं आहे. परवानगी 2 दिवसासाठी तरी आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढताय आणि कारण सांगतो सुरक्षेचं. मग अमित शहाजी सारख्या
कायदाप्रिय गृहमंत्र्याला हे दिशाभूल करत आहे. भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला न पटणारी ही गोष्ट आहे. कारण भाजप संस्कारप्रिय आहे, शिस्तप्रिय पक्ष आहे आणि शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही. पण रवी राणा या भाजपाला बदनाम करत आहे, गृहमंत्र्याला बदनाम करत आहे. गृहमंत्रीच जर कायदा तोडून सभा घेत असत तर याच्यासारखं दुर्दैव नाही. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.